स्वप्नील 10 ते 12 वर्ष सराव करत आहे। मला त्याचा अभिमान आहे। याबद्दल पांडुरंगाची साथ आहे। मुलगा आमचा बाहेर गेला तरी आम्ही मुलाला साथ दिली म्हणून मुला आमचा पुढे बाहेर चालला आणि त्याने प्रगती केली। सण वार त्याला काही माहिती नाही। आम्ही अपेक्षा करायची स्वप्नील तू घरी ये तर म्हणायचा काय सुट्टी नाही मला म्हणायचा, मला करेल महत्त्वाचं आहे असा तो बोलायचा। मग आई वडिलांनी त्याला आशीर्वाद दिला, साथ दिली। पांडुरंगाच्या कृपेने तो आतापर्यंत जिंकला। नमस्कार, मी सुरेश महादेव कुसाळे, रायफल नेमबाज स्वप्नील कुसाळेंचा वडील। गेली 12-13 वर्षे स्वप्नील हा आपल्या खेळामध्ये फार मोठा मनापासून काम करतोय, सराव करत आहे आणि मला आनंद वाटतो या ठिकाणी की माझा मुलगा एवढी मेहनत घेतो या खेळासाठी। ते बघून मी त्या खेळासाठी लागणार कधीही त्याला पैशाला कधी कमी केलं नाही। त्याचं आतापर्यंत जे काम आहे ते फार चढत्या क्रमाचं आहे। त्याच्या कामावरती, त्याच्या खेळावरती त्याच्या ज्या कोच मॅडम आहेत दीपाली देशपांडे मॅडम, त्याही खुश आहेत। आज त्याची ऑलिम्पिकच्या मॅचसाठी तरीसुद्धा तो खेळलेला आहे, तो क्वालिफाय झालेला आहे। आज तो त्या ठिकाणी 7वा आलेला आहे। माझ्या परिवाराचा आणि माझा पांडुरंगावरती विश्वास आहे। देवाच्या कृपेनं आणि साऱ्या देशवासियांच्या कृपेनं तो नक्कीच आपल्या पदकाला गवसणी घालेल आणि देशाला पदक मिळवून देईल याची मला खात्री वाटते। नमस्कार, मी दीपाली देशपांडे। मी स्वतः ऑलिम्पियन आणि अर्जुन अवॉर्डी रायफल शूटर आहे आणि गेली 10 वर्ष स्वप्नील कुसाळेची प्रशिक्षक म्हणून मी काम करते। तर स्वप्नील कुसाळे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारामध्ये भारताचं प्रतिनिधित्व करतोय। तो त्याचा अभिमान तर आहेच, पण त्याशिवाय त्याची आधी जी त्याची कामगिरी राहिली आहे एशियन गेम्समध्ये, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये, तर त्या सगळ्या कामगिरीमुळे त्याच्याकडून अपेक्षाही खूप आहेत। आणि 2022 मध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्येच त्याने ऑलिम्पिकचा कोटा मिळवल्यामुळे त्याला 2 वर्ष तयारीला 2 वर्षाचा पूर्ण कालावधी मिळाला। सो त्याचा फायदा त्याला नक्कीच होईल, त्यामुळे त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे। गेल्या वर्षभरात त्याची जी काही सातत्यपूर्ण कामगिरी राहिली आहे तर त्याचा त्याला ह्या स्पर्धेमध्ये नक्कीच फायदा होईल।